नमस्कार, सुहाणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 4 ते 5 बेडगी मिरची आणि इथे 10 ते 20 लसूणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण सोलून घ्यायची. एका साईडला कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती छान असे शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेत. आता काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मिरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित मिरची भाजून घेते. मिरची छान अशी भाजून झाली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि शेंगदाणे आपले छान असे थंड झाल्यानंतरच हे सोलून घ्यायचे आहेत. इथे सर्व शेंगदाणे सोलून घेते. एक बाजूला हात दिसतोय तो माझ्या मुलगीचा आहे. ती सुद्धा थोडंफार मदत करायला लगेचच तयार असते. शेंगदाणे म्हटलं की त्यातले थोडेफार खाऊन सुद्धा होतात. तर इथे मी सर्व शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत आणि मिरची सुद्धा आपली छान अशी थंड झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची घालून घेतले आणि हे असेच फिरवून घ्यायचं आहे. फिरवून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचे आहे. पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच इथे मी जिरे घालून घेते. चवीनुसार मीठ घालायचं. या ठिकाणी जरी तुम्ही मिरचीच्या ठिकाणी तिखट जरी वापरलात तरी सुद्धा चालेल. आणि हे छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून. जास्त बारीक वाटायचं नाही, थोडं जाडसरच इथे मी वाटून घेतलं आहे. ही चटणी अप्रतिम चवीची लागते. जिभेची चव वाढवणारी खमंग खुसखुशीत सोलापूरची ही चटणी एकदा नक्की करून पहा. चवीला तर भन्नाट लागतेच. आणि एखाद्या वेळी जर तुम्हाला भाजी आवडली नाही तर ही तोंडी लावण्यासाठी चटणी अप्रतिम लागते आणि हा उत्तम पर्याय आहे. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.